बादाम रोगन ऑइल हे स्किन केअरमध्ये कसं यूज करायचं आहे, याचे फायदे आहेत की नुकसान आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. हाय, मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. बादाम रोगन ऑइल हे कशासाठी यूज केलं जातं? हे ऑइल ना आपण पोटात खाण्यासाठी सुद्धा यूज केलं जातं, हेअर केअरसाठी यूज केलं जातं किंवा आपल्या स्किन केअरसाठी सुद्धा यूज केल्या जाते. आता पोटात खाण्यासाठी जर यूज करायचं असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय यूज करू नका, कारण साईड इफेक्ट होऊ शकतात. आपण कोणतेही जर पोटात खाण्याची औषध वगैरे यूज करायची असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय यूज करायची नाही. आता स्किन केअरमध्ये हे कसं यूज करायचं असतं हे आज आपण बघूया. ऑइलमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई भरपूर मात्रामध्ये अवेलेबल आहे आणि ह्या ऑइलमध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज अवेलेबल आहे, जे आपली स्किन टाईट ठेवण्यास मदत करते, आपल्या स्किनला क्लीन अँड क्लिअर करण्यास मदत करते, तसेच आपली स्किन मॉइश्चराईज करत असते. भरपूर असे फायदे या ऑइलचे आहेत. ते कसं यूज करायचं आहे? यूज करण्याच्या पहिले आपल्याला फेस वॉश करायचं आहे आणि फेस वॉश केल्यानंतर आपल्याला 3 ते 4 मिनटं बेस्ट मसाज करून घ्यायची आहे. म्हणजे छानपैकी मसाज करून घ्या. 3 किंवा 4 मिनटं आपल्याला रोज रात्री झोपायच्या पहिले, जेव्हा आपण झोपतो किंवा रेस्ट करत असतो त्यावेळेस पहिले सर्वप्रथम फेस वॉश करायचा आहे आणि फेस वॉश झाल्यानंतर 3 ते 4 मिनटं आपल्याला याची मसाज करायची आहे आणि ओव्हरनाईट आपल्याला हे आपल्या स्किनवर ठेवायचं आहे आणि सकाळी आपल्याला फेस वॉश करायचं आहे. फेस वॉशने नाईटला फेस वॉश करायचा नाही आहे. केल्यानंतर ते आपल्याला ओव्हरनाईट आपल्या स्किनवरती ठेवायचं आहे. त्यानंतरच आपल्याला याचे फायदे मिळत असतात. याचे कोणते फायदे असतात? जर आपल्या डोळ्याजवळ डार्क सर्कल असतील तर आपल्या डोळ्याजवळ आपण 3 ते 4 मिनटं मस्त हातावर तेल घेऊन 3-4 मिनटं मसाज केली तर आपले डार्क सर्कल कमी होऊ शकतात किंवा ते अँटी एजिंग प्रॉपर्टीज अवेलेबल आहेत. त्यामुळे ना आपल्या स्किनवर झुरिया, सुरकुत्या येत नाही. म्हणजे रोज रात्री आपण 3 ते 4 मिनटं जर मसाज केली तर आपली स्किन ढिली पडत नाही आणि आपली स्किन जे इथून झुरिया वगैरे येते ना ते येत नाही, ते कमी होण्यास मदत होते आणि आपली स्किन क्लीन अँड क्लिअर करण्यास हे ऑइल मदत करत असते. आपली डेड सेल्स रिपेअर करत असते आणि आपल्याला मॉर्निंगला एक क्लीन अँड क्लिअर स्किन देत असते. ऑइलमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज अवेलेबल आहेत. त्यामुळे आपल्या फेसवरचे डार्क स्पॉट, पिगमेंटेशन किंवा छोटे मोठे जर डाग असेल ते कमी करण्यास हे ऑइल मदत करत असते. 3-4 मिनटं जर रोज रात्री ह्या ऑइलने जर आपल्या फेसवरती छानपैकी मसाज केली ना, त्या मसाज केल्याचे भरपूर फायदे असतात. मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन होते आणि ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्याने आपली स्किन टाईट राहते, आपल्या स्किनवर छोटे मोठे प्रॉब्लेम्स येत नाही, आपल्या स्किनवर झुरिया येणार नाही किंवा सुरकुत्या येणार नाही आणि आपली स्किन टाईट राहणार. हे फायदे बघितले. आता नुकसान कुणाला होत असते? माझ्या मते तर ह्या ऑइलचे कुणाला नुकसान होतील नाही, पण स्किन टोनची प्रॉब्लेम असते. सर्व स्किन टोनला सर्व काही सूट होत नाही. त्यासाठी पॅच टेस्ट करा. म्हणजे छोटं प्रोडक्ट घ्या, पॅच टेस्ट करा आणि त्यानंतरच तुम्ही रेग्युलर करू शकता. पण तरीसुद्धा आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमची डॉक्टर ट्रीटमेंट चालू असेल किंवा तुमच्या स्किनवर मोठे मोठे पिंपल्स असतील, त्यातून रक्त निघत असेल किंवा पाणी निघत असेल तर तुम्ही रात्रीला याची मसाज करू नका, कारण तुमच्या फेसवर जर ते पाणी किंवा रक्त निघत आहे आणि जर तुम्ही याने मसाज केली तर साईड इफेक्ट होऊ शकतात. नॉर्मल स्किन, कॉम्बिनेशन स्किन आणि ड्राय स्किन परफेक्ट यूज करू शकता. खूप छान असं इफेक्ट देतील. जर ड्राय स्किनवाल्यांनी जर हे ऑइल यूज केलं तर आपली स्किन मॉइश्चराईज होते, आपल्या स्किन क्लीन अँड क्लिअर राहते, आपल्या स्किनवर झुरिया येत नाही, कारण ड्राय स्किनवाल्यांना भरपूर प्रॉब्लेम्स असतात. झुरिया येणार नाही, सॉफ्ट राहील आणि मॉइश्चराईजसारखं हे काम करत असते. आणि हे ऑइल आपल्याला फेस म्हणजे क्लीन करण्याचं सुद्धा काम करत असते. मेकअप रिमूव्ह म्हणून सुद्धा आपण यूज करू शकतो. स्वस्त असं प्रोडक्ट आहे. पहिले छोटं परचेस करायचं, पॅच टेस्ट करायचं, करून बघायचं आणि त्यानंतरच मोठं परचेस करायचं. कोणतंही प्रोडक्ट घ्या तुम्ही, छोटं परचेस करा, पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर मोठं परचेस करा आणि त्यानंतरच रेग्युलर करा तुम्ही काही दिवस. त्यानंतर आपल्याला इफेक्ट आणि साईड इफेक्ट दिसत असतात. करायचं मी तुम्हाला यूज करून दाखवणार आहे. याची छानपैकी हातावर घेऊन
चांगली 3-4 मिनटं मसाज करून घ्यायची आहे. मी ते तुम्हाला मसाज करून दाखवणार आहे, मसाज कशी करायची आहे. हातावर थोडं ऑइल घेऊन घ्यायचं 3-4 ड्रॉप आणि 3-4 ड्रॉप घेतल्यानंतर सर्वात पहिले महत्त्वाची स्टेप असते फेस वॉश करणं. फेस वॉश करून त्यानंतरच रात्री रेस्ट करायच्या पहिलेच तुम्हाला हे सिरमसारखं यूज करायचं आहे. तुम्ही महागडे सिरमसुद्धा यूज करून बघता, त्याची इफेक्ट आणि साईड इफेक्ट दिसत असतात किंवा साईड इफेक्ट होत असतात किंवा इफेक्ट होत असतात, पण ते सुद्धा आपण यूज करून बघत असतो. त्याच प्रकारे हे ऑइलसुद्धा तुम्ही रात्री नाईटला सिरमसारखं यूज करू शकता. आता हे हातावरती घेऊन फेस वॉश करून वरच्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला मसाज करायची आहे. जर तुम्हाला झुरिया, सुरकुत्या आणि ढिली स्किन जर असेल, खाली अशी म्हणजे आपली वय झाल्यानंतर जर ढिली स्किन पडलेली असेल, त्यांना छानपैकी अशी ना वरच्या डायरेक्शनमध्ये मसाज करायची आहे. कोणतीही मसाज करा तुम्ही, सर्क्युलर मोशन आणि वरच्या डायरेक्शनमध्येच मसाज करायची आणि आईज विसरायचे नाही, कारण डार्क सर्कलची जेव्हा प्रॉब्लेम असते ना, ह्या ऑइलने आपले डार्क सर्कलची प्रॉब्लेम कमी होत असते. छानपैकी ना अशी वरच्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला 3-4 मिनटं मसाज करून घ्यायची आहे सर्क्युलर मोशनमध्ये. मी तुम्हाला कमी वेळ मसाज करून दाखवली आहे. व्हिडिओ लांबत जातो आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही, त्यासाठी मी तुम्हाला कमी मसाज करून दाखवली आहे. तुम्ही 3-4 मिनटं छानपैकी मसाज करा, ओव्हरनाईट राहू द्या, त्यानंतरच याचे फायदे आपल्याला मिळतील आणि सकाळी आपली स्किन ना एकदम सॉफ्ट येते आणि क्लीन अँड क्लिअर दिसत असते. मॉइश्चरायझरची गरज पडत नाही आणि जर मेकअप रिमूव्ह म्हणून सुद्धा आपण हे छानपैकी यूज करू शकतो. खूप छान असं ऑइल आहे, यूज करून बघा, त्यानंतरच आपल्याला याचे फायदे आणि साईड इफेक्ट समजतील. जर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल आणि स्किन केअरमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि शेअर करा.